नेक्स्ट पाहत आहोत आपण ब्रांच चेन. टू डिफरंट structure formulae are obtained on joining hydrogen atoms to these two chains so as to satisfy the tetravalency of the carbon atom. The molecular formula of both the structure will be the same. आपण मगाशी बघितलं. The molecular formula same राहतो C4H10. Only the difference is in the structural formula. Only the difference is in the structural formula. So these are two different compounds as the structural formulae are different. The phenomena in which compounds having different structural formulae have the same molecular formula is called as structural isomerism. Structural isomerism. Yesterday we have seen we have seen four properties of carbon. त्याच्यामध्ये आपण isomerism हा शब्द ऐकला होता. The number of carbon compound increases further due to the isomerism observed in carbon compounds. The carbon chain we have seen and the straight chain of carbon atoms, whereas carbon chain into is a branch chain. Apart from that, what happened, guys? It cyclical पण एक structure तयार होतं. Apart from the straight chain and branch chain, closed chain closed chain किंवा cyclical chain. Closed chain of carbon atoms are present in some carbon compounds, wherein rings of carbon atoms form. Ring form होते या ठिकाणी बघा. This is one. There is a formation of ring. Example is given to you: cyclohexane. Cyclohexane C6H12. C6H12 cyclohexane. Its structure formula contains a ring of 6 carbon atoms. There are 6 carbon atoms. Cyclohexane. Getting? आता इथे बघा. Hexane is what? Hexaneचा विचार केला तर hexane is C6. H14 actually. Hexane किती आहे? C6 H14 आहे. But if we there is a cyclical form मध्ये आलं तर 2 हायड्रोजन या ठिकाणी कमी होतात. So C6H12 होतो. मग तुम्हाला every hydrogen, every carbon is bound to 2 hydrogen atoms. This is तुम्हाला बघा राहील. समजा हा एक कार्बन आहे तुम्हाला दिसत तुम्हाला. So 2 hydrogen atoms and 2 carbon atoms. Every carbon प्रत्येक कार्बन तुम्ही बघून घ्या. 2 हायड्रोजन 2 कार्बन आता जॉइन केलेला. नंतर सायक्लिकल किंवा रिंग स्ट्रक्चर. या दोन कार्बन शृंखलांना मग बघितलं आपण अणूंच्या चतुष्पांची पूर्तता होईपर्यंत हायड्रोजन अणू जोडल्यावर दोन भिन्न रचनासूत्रे मिळतात. या दोन्ही रचनासूत्रासाठी सी रेणुसूत्र एकच आहे. लक्षात घ्या, रेणुसूत्र एकच असतं, फक्त रचनासूत्र बदलतं. रेणुसूत्र हे एकच असतं. तर ज्या रचनासूत्र विभिन्न असल्यामुळे ही वेगवेगळे संयुगे असतात. संयुगे वेगवेगळे असतात का? कारण रचनासूत्र वेगळे आहेत परंतु त्याचा जो रेणुसूत्र आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांची रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला आपण काय म्हणतो? रचना समय घटकता म्हणतात. काय म्हणतात? रचना समय घटकता किंवा आयसोमेरिझम. कार्बनिक संयुगामध्ये दिसणाऱ्या घटना समघटकतेमुळे कार्बनिक संयुगांच्या संख्येमध्ये भर पडते, ती आपण ऑलरेडी पाहिली. सरळ शृंखला शाखीय शृंखलाच्या व्यतिरिक्त कार्बनिक संयुगामध्ये काही वर लक्षात घ्या, काही, सगळ्या नाही, काही कार्बनिक संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या बद्ध शृंखला असतात, त्याला आपण रिंग म्हणतो किंवा क्लोज्ड म्हणतात. याच्या त्याची वलय तयार होतात, रिंग तयार होते. वलय म्हणजे रिंग. सायक्लोहेक्झेन उदाहरण आपल्याला लिहिलं आहे. सायक्लोहेक्झेन आहे C6H12. C6H12 हे बघा काय सायक्लोहेक्झेन. तर मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सायक्लोहेक्झेन हेक्झेनचा जर विचार केला C6H14 येतं, पण सायक्लोहेक्झेन त्याला आपल्याला रिंग स्ट्रक्चरमध्ये आणायचं असेल तर या ठिकाणी हायड्रोजन आणि कार्बन हे सेम राहतात. C2 C6H12 दोन्ही सेम राहतात. नेक्स्ट थिंग बघा, तुम्हाला काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत. All types of carbon compounds, whether straight chain, branch chain or cyclic, can be saturated, unsaturated. मागे सांगितलं होतं they can be saturated or unsaturated. This is explained by various examples of hydrocarbons. तुम्हाला दाखवलं दिलं आहे, आपण एक एक चप्प्यामध्ये पाहूया. So first thing आहे तुम्हाला दिलं आहे straight chain hydrocarbon आहे. Straight chain hydrocarbon मध्ये दिलं आहे propane. What is given? It is propane. Propane मागशी पाहिलं आपण, propane म्हणजे काय? C3H किती आहे? 8. C3H आहे. याला जर आपण चेंज करत असेल अनसॅच्युरेटेड मध्ये तर काय ना प्रोपीन. काय ना प्रोपीन
C3H6 काय फॉर्म्युला येतो CnH2n CnH2n लक्षात घ्या CnH2 हा फॉर्म्युला झाला प्रोपेनचा अल्किनचा इथे फॉर्म्युला होता आपल्याला मागच्या बघितलं आपण CnH2n+2 CnH2n+2 हा फॉर्म्युला या ठिकाणी काय झाला होता +2 आणि इथे फॉर्म्युला होता CnH2n-2 CnH2n-2 सो सॅच्युरेटेड मध्ये इथे बघा सी सगळीकडे सिंगल बॉन्ड आहे इथे काय झालं बघा या ठिकाणी व्हेन वी हॅव टू प्रोपेनचं प्रोपीन करताना किंवा प्रोपीन जो चेंज आहे सो हिअर देयर इज अ डबल बॉन्ड फॉर्मेशन दिसतं तुम्हाला या दोघांमध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन झाला अँड हा जो हायड्रोजन आहे ना इथला हायड्रोजन हा गायब झाला बघा दिसतं तुम्हाला देयर इज नो हायड्रोजन ओव्हर हिअर अँड बघा असं स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर्म होतंय इथला पण हायड्रोजन गेलाय ऑलरेडी आणि इथला पण हायड्रोजन तुम्हाला गेलेला आहे दिसतं तुम्हाला दिसतं का बघा ना इकडे बघा सो किती राहिले तुमचे 2 हायड्रोजन कमी झाले ना इथे 8 हायड्रोजन होते इथे तुमचे 6 हायड्रोजन आले आणि त्याचं पुन्हा आणखी तुम्ही जर त्याचं प्रोपाईन करायला गेलो प्रोपाईन ओके अल्काईन प्रोपाईन तर ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन होतो ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन होतो आणि जे उरलेले आणखी 2 हायड्रोजन या ठिकाणी कमी होऊन जातो सो C3 आणि H4 जातात C3 आणि H4 या ठिकाणी राहतात ओके एक एक्झाम्पल पाहिलं आपण नेक्स्ट बघा ब्रांच चेन मध्ये इथे तुम्हाला दिला ब्युटेन ब्युटेन आणि आयसोब्युटेन मग आयसोब्युटेन आणि आयसोब्युटेन हे ब्युटेन आणि आयसोब्युटेन कुठे प्रेझेंट असतं इट इज प्रेझेंट इन द LPG सिलेंडर ओके आता माझ्या घरी आला बघा सिलेंडर सो ब्रांच इन हायड्रोकार्बन मध्ये आयसोब्युटेन सो C4 C3 आणि हा एक C4 C3 C4 हे ब्रांच्ड आहे परंतु सॅच्युरेटेड लक्षात घ्या ब्रांच्ड पण सॅच्युरेटेड आहे आणि आयसोब्युटिलीन म्हटलं ना आयसोब्युटिलीन तर ब्रांच्ड आहे as well as unsaturated there is a double bond formation ब्युटिलीन सायक्लिक मध्ये मगाशी आपण सायक्लोहेक्झेन ऑलरेडी पाहिलं C6H12 6 कार्बन इथे बघा आहेत आणि त्याच्या बाजूला प्रत्येकाचे 2 हायड्रोजन दॅट इज H12 झाली काय झालं H12 गेटिंग सायक्लोहेक्झीन आता सायक्लोपेंटेन पण दिलं तुम्हाला सायक्लोपेंटेन C5H10 फक्त एक जोडी या ठिकाणी कमी झाली ही जोडी कमी झाली एक कार्बन आणि 2 हायड्रोजन जोडी कमी केली तुम्हाला काय मिळेल सायक्लोपेंटेन हे इकडे जॉईन झालं सायक्लोपेंटेन सिमिलरली सायक्लोहेक्झीन बघा हेक्झेनचा हेक्झीन झालं डबल बॉन्ड फॉर्मेशन झाला डबल फॉर्मेशन 2 हायड्रोजन कमी झाले CH12 होते ना इथे हायड्रोजन 12 होते हिअर 2 कमी झाले आणि तेच तुम्हाला बेन्झीन जर करत असेल तर बेन्झीन मध्ये पण तुम्हाला बघा इथे अजून काय तुम्हाला C6H6 आहे C6H6 बेन्झीन आहे दॅट मीन्स इथे एकच डबल बॉन्ड आहे बेन्झीन मध्ये 3 डबल बॉन्ड आहे तुम्हाला डबल नॉर्मल 3 डबल बॉन्ड बेन्झीन तुम्हाला बेन्झीन ते डायग्राम एवढं सहसा परीक्षेला तुम्हाला एक्झामला म्हणजे एक थोडा ओव्हरव्ह्यू तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे कारण जे दिले तेवढे डायग्राम थोडंसं समजून घेतले पाहिजे नीट लक्ष दिलं पाहिजे त्याची तुम्हाला थोडा सराव झाला पाहिजे एकदा परत शॉर्ट मध्ये सांगतो पुढे सरळ शृंखला शाखीय शृंखला आणि वलयांकित लक्षात घ्या सरळ शृंखला स्ट्रेट चेन शाखीय शृंखला ब्रांच चेन अँड वलयांकित म्हणजे रिंग स्ट्रक्चर जे असतं ही सर्व प्रकारची कार्बनिक संयुगे एकतर संपृक्त असू शकतात किंवा असंपृक्त असू शकतात ओके चल लक्षात तर इथे प्रोपेन बघितलं आपण प्रोपीन पाहिलं प्रोपाईन पाहिलं त्यानंतर आयसोब्युटेन पाहिलं आयसोब्युटिलीन पाहिलं होतं आपण मगाशी अँड देन वी हॅव सीन द हेक्झेन सायक्लोहेक्झेन आणि बेन्झीन सुद्धा आपण पाहिलं So it is learned from the formula of benzene. It is learned from the formula of benzene that it is a cyclical unsaturated hydrocarbon. There are 3 alternate double bonds. There are 3 alternate double bonds, 1, 2, and 3. See, whatever is given to us, we should understand it very well. समजून पण घेणं तेवढंच गरजेचं असतं. आता ही स्टाईल आपण हा पार्ट नंतर काढा, but still you can observe from the figure. तुम्हाला डायग्राम वरून एखादी गोष्ट पटकन कळता आली पाहिजे.
There are three alternate double bonds in the six-membered ring structure of benzene. The compounds having this characteristic unit in their structure are called as aromatic compound. याला काय म्हणतात? Aromatic compound. बरोबर? कळलं तुम्हाला? याला म्हणतात aromatic compound. कशासाठी? जे काय बेन्झीन वगैरे सारखे असतात ना, ज्याला डबल बॉन्ड असतो, अल्टरनेट डबल बॉन्ड आहे, त्याला म्हणतात aromatic compounds. तर बेन्झीनचे जे रेणुसूत्र तुम्हाला या ठिकाणी काय कळेल? तर बेन्झीनचे जे रेणुसूत्र आहे, रेणुसूत्र नाही, रचनासूत्र वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. बेन्झीनच्या संरचनेत 6 कार्बन अणूंच्या वलयात आड एक असे 3 दुहेरी बंध आहेत. काय? 3 दुहेरी बंध आहेत. हा वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनेला म्हणतात ॲरोमॅटिक संयुग. मराठीमध्ये सुद्धा ॲरोमॅटिकच म्हणतात. लक्षात घ्या, मराठीमध्ये सुद्धा ॲरोमॅटिकच म्हणतात. बघा, बराच फायदा होतो जेव्हा आपण दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली शिकत असतो. कारण विज्ञान हा विषय असाच आहे जो आपण थोडा जर घेतला सायमल्टेनियसली तर तुम्हाला कळेल. पुढचा एक पार्ट आहे तुमच्यासाठी ज्याला म्हणतात फंक्शनल ग्रुप. काय म्हटलं? फंक्शनल ग्रुप. एक साधं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो तुम्हाला इथे बघा. आपण एक्झाम्पल घेऊया C2H6 घेऊया आपण. बरोबर? म्हणजे त्याला आपण इथेन म्हणूया. काय म्हणूया? C2H6 आपण घेऊया इथेन. हा झाला इथेन. बरोबर? हे झालं इथेनचं तुमचं स्ट्रक्चर फॉर्म्युला ऑफ इथेन. इफ वी वॉन्ट टू रिमूव्ह वन हायड्रोजन, आपण इथून एक हायड्रोजन करून टाकू. अँड इन्स्टेड ऑफ दॅट हायड्रोजन इफ वी पुट दुसरा एखादा ग्रुप आपण या ठिकाणी ऍड केला. समजा आपण क्लोरीन ऍड केला, त्याला म्हणतात क्लोरो इथेन. काय त्याला? क्लोरो इथेन. राईट? समजा त्याला क्लोरो इथेन. समजा मी याच्यामध्ये ठिकाणी क्लोरीन काढून दुसरं काही घेतलं, त्याच्याबरोबर त्याचं नाव बदलणार. सपोज मी इथे OH घेतलं. काय घेतलं? OH. त्यानंतर इथेनॉल. काय तयार झालं? इथेनॉल. इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल तयार झालं. म्हणजे हे जे आपण ऍड करतो ना, याला म्हणतात फंक्शनल ग्रुप. याला काय म्हणतात? फंक्शनल ग्रुप. हे जे आपण आपल्या मूळ कार्बन त्याच्यामध्ये ऍड करतो फंक्शनल ग्रुप. समजलं? सोपं आहे. So till now you have learnt about the hydrocarbon compounds formed by combination of elements carbon and hydrogen. फक्त कार्बन आणि हायड्रोजनचा आपण वापर केला, दुसरं काहीचा विचार केला इथे नाही. Many other types of carbon compounds are formed by formation of bonds of carbon with other elements such as halogen, oxygen, nitrogen, and sulfur. The atoms of these elements substitute one or more hydrogen atom. फक्त हायड्रोजनला सबस्टिट्यूट करतात, त्याची जागे घेतात ते in the hydrocarbon chain and thereby tetravalency of carbon is satisfied. कार्बनची टेट्राव्हॅलेन्सी तशीच राहते, फक्त जी जागा ते चेंज करतात. The atom of the element which is the substitute for hydrogen is referred to as a heteroatom. याला काय म्हणतात? Heteroatom. Sometimes heteroatoms are not alone but exist in the form of a certain group of atoms. त्याला म्हणतात functional group. काय त्याला? functional group. Getting? So the carbon acquires specific chemical properties due to these heteroatoms or group of atoms that contain heteroatoms. हेटेरोचा अर्थ काय होतो? वेगवेगळे. लक्षात घ्या. होमोचा अर्थ होतो सेम. होमोचा अर्थ होतो सेम आणि हेटेरोचा अर्थ होतो वेगळे वेगळे. लक्षात घ्या. होमो आणि हेटेरो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. होमो आणि हेटेरो. Irrespective of the length and the nature of the carbon chain of that in that compound. Therefore, these heteroatoms or groups of atoms containing heteroatoms are called as functional group. The functional group. The table will show you the functional group. Regular functional group आपल्याला पुढच्या टेबल मध्ये दाखवलेले आहे. Here we can show. Sorry. तर काय म्हणतात क्रियात्मक गट? काय म्हणतात बघा, क्रियात्मक गट कशाला म्हणतात किंवा काय मला सांगितल्याप्रमाणे परत एकदा रिपीटच करतो तुम्हाला. कार्बन संयुगामध्ये क्रियात्मक गट. तर आपण फक्त कार्बन हायड्रोजनचा वापर केला. आता काय होतं बघा, इथे कार्बन आणि हायड्रोजनचा विचार केल्यानंतर हे जे हायड्रोजन आहे, या हायड्रोजनचं जे रिप्लेसमेंट करतात, ज्याची जागा जे दुसरे अणू घेतात, त्यावेळेस ते जे अणू आहे ते एकटे असतात किंवा सोबत त्यांचा एक गट असतो, त्याला म्हणतात क्रियाशील गट किंवा क्रियात्मक गट. क्रियाशील किंवा क्रियात्मक गट म्हणतात. बघा, हे हायड्रोजन काढला, इथे आपण OH घेतला तर अल्कोहोल तयार होतं, इथाइल अल्कोहोल. किंवा जर आपण तिथे अल्कोहोल काढला, त्यानंतर समजा तो ब्रोमिन घेतलं तर ब्रोमो इथेन तयार होतं, क्लोरीन घेतलं तर क्लोरो इथेन तयार होतं, वगैरे वगैरे. त्यामुळे क्रियात्मक गट म्हणतात. क्रियात्मक गट. विविध हॅलोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन गणतात. हॅलोजन काय तुम्हाला सर्वांना माहित आहे, पहिल्या मागितलं क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, हे सर्व हॅलोजन मध्ये येतात.
अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होऊन अनेक प्रकारचे कार्बन संयुगे या ठिकाणी तयार होत असतात. हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे काय होत असते? प्रतियोजन. प्रतियोजनचा मतलब होतं रिप्लेसमेंट. लक्षात घ्या, प्रतियोजन म्हणजे काय? रिप्लेसमेंट. ते काय करतात? रिप्लेस करतात. त्यामुळे कार्बनच्या चतुसंयोजनाची पूर्तता होते. हायड्रोजनला प्रतियोजी अशा मूलद्रव्यांच्या अणूंचा उल्लेख विषम असा करतात. विषम म्हणजे हेटेरो. लक्षात घ्या, विषम म्हणजे काय? हेटेरो. काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात, तर विशिष्ट गटांच्या विशिष्ट अशा अणुगटांच्या रूपात असतात. त्याला काय म्हणतो आपण? क्रियात्मक गट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? क्रियात्मक गट म्हणतो. या विषम अणूमुळे विषम अणूंची युक्त अशा अणुगटामुळे याला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. मग त्या संयोगातील कार्बन साखळीची लांबी आणि स्वरूप काहीही असो. म्हणून या विषम आणि अणू किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांना क्रियात्मक गट असे म्हणतात. क्रियात्मक गट. काय काय बघा पुढे आपल्याला लिहिलेलं आहे, पाहूया. Let's see. So here the free valency of the functional group is indicated by a short line. The functional group taking place of a hydrogen is joined to the carbon chain with this valency. The carbon-carbon double bond and triple bonds are also recognized as the functional groups as the respective compounds to get specific chemical properties due to them. हेटेरो ॲटम कोणकोणते? समजा आपण हॅलोजन घेतलं. हॅलोजन मध्ये क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. त्याला म्हणतात हॅलो म्हणतात. काय म्हणतात? हॅलो. क्रोमो म्हणजे क्लोरीन असेल तर, ब्रोमो म्हणजे ब्रोमीन असेल तर, आणि आयोडो म्हणजे आयोडीन असेल तर. त्याचा एक स्ट्रक्चर फॉर्म्युला दाखवलाय. एक्स म्हणजे काय? एकतर क्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या किंवा आयोडीन घ्या. कंडेन्स्ड स्ट्रक्चर फॉर्म्युला पण या ठिकाणी दाखवलाय. कंडेन्स्ड स्ट्रक्चर फॉर्म्युला दिसतो तुम्हाला? फक्त कंडेन्स करून दाखवलेलं. अल्कोहोल तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं. हेटेरो ॲटम जर ऑक्सिजन असेल तर पहिलं आहे तर अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये ओ आणि एच येतं बघा, ओ एच. अल्डिहाइड म्हणजे CHO येतं. काय तर CHO. आता सी आणि ओ मध्ये डबल बॉन्ड या ठिकाणी दाखवला आहे. कीटोन असेल तर सी आणि ओ असतो, दोघांमध्ये डबल बॉन्ड आहे. हे झालं कंडेन्स फॉर्म त्याचा. नेक्स्ट बघा पुढे. त्यानंतर कीटोन झालं. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर COOH मध्ये त्याला या एक कार्बन एक ऑक्सिजन मध्ये त्याला डबल बॉन्ड असतो, बाकी सिंगल बॉन्ड असतो. इथर असेल तर फक्त OO असतो, फक्त O असतो. ओ नाही, फक्त O असतो. इस्टर मध्ये COO आहे. काय तर COO, एका ठिकाणी डबल बॉन्ड, एका ठिकाणी सिंगल बॉन्ड. आणि दुसरा नायट्रोजन असेल त्याला अमाइन्स मध्ये. कारण त्याला अमाइन्स. NH2 अमाइन्स म्हणजे काय? NH2 झाले सगळे क्रियात्मक गट झाले. दिस आर दी सम फंक्शनल ग्रुप. खूप आहे ते. हे फक्त काही आपल्याला मोजके आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, मोजके आहेत. परत सांगतो बघा. येथे क्रियात्मक गटाची संयुजा जी असते ना, क्रियात्मक गटांची संयुजा, मुक्त संयुजा लहान रेषेने दाखवली आहे बघा, ही छोटीशी लहान रेष. हायड्रोजनची जागा घेणारा क्रियात्मक गट या संयुजेच्या साहाय्याने कार्बन साखळीला जोडला जातो. कार्बन कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध हे सुद्धा क्रियात्मक गट म्हणून ओळखले जातात, कारण त्यांच्यामुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. आपल्याला दिलेला हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हॅलो म्हणतात त्याला, क्लोरो, ब्रोमो, आयोडो. म्हणजे समजा आपण म्हटलं, एक्झाम्पल असं दिलं तुम्हाला एक्झाम्पल दिलं C2H5 आणि पुढे जर आपण क्लोरीन घेतलं तर म्हणतात क्लोरो इथेन. जर ब्रोमीन घेतलं तर ब्रोमो इथेन आणि आयोडीन घेतलं तर आयोडो इथेन, असं त्याची नावं तयार होत असतात. हे रचनासूत्र आणि संक्षिप्त. ऑक्सिजन असेल तर अल्कोहोल, ज्याला OH आहे. काय आहे? OH. म्हणजे परत जर आपण विचार केला C2H5 पुढे एक हायड्रोजन काढून आपण OH घेतलं म्हणतात इथाइल अल्कोहोल. काय त्याला? इथाइल अल्कोहोल म्हणतात. जर C3 घेतलं C3H7OH म्हणतात प्रोपाइल अल्कोहोल. नंतर आपण म्हटलं C4H किती आलं सांगा, C4H9OH म्हणतात ब्युटाइल अल्कोहोल. आता ब्युटाइल अल्कोहोल असं ते वाढत जातात. आणि जर समजा मिथेन म्हटलं तर CH3OH त्याला म्हणतात मिथेनॉल. काय त्याला? मिथेनॉल म्हणतात. मिथेनॉल OH. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की विषारी दारू, तुम्ही ऐकलं असेल विषारी दारू पिऊन काही लोक मेले किंवा आजारी पडले वगैरे.
तर विषारी दारूमध्ये काय असतं तर हे मिथेनॉल असतं, CH3OH असतं. जी रेग्युलर दारू वगैरे पितात लोक किंवा जे लिकर असतं त्याच्यामध्ये C2H5OH असतं, इथाइल अल्कोहोल असतं. प्रमाण वेगवेगळं असतं, पण लक्षात घ्या विषारी दारू म्हणजे हे असतं, मिथाइल अल्कोहोल असतं, डेंजरस असतं ते. चलो एवढा विषय नाही आपला तो. अल्डिहाइड्स आहेत त्याच्या CHO आहेत. कीटोन मध्ये C डबल बॉन्ड O आहे, CO आहे. देन पुढे बघा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, कीटोन्स आहेत, कीटोन्स आहे CO, कार्बोक्सिलिक ऍसिड COOH, इथर आहे फक्त O, इस्टर आहे COO. नायट्रोजन जर घेतलं त्याच्यामध्ये अमाइन्स तयार होतात, त्याला NH2 म्हणतात, NH2 राईट. मला इंटरेस्टिंग आहे, थोडंसं बोर वाटतं तुम्हाला पण ठीक आहे. एनिवेज आता होमोलोगस सिरीज आणि हेटरोलोगस सिरीज आपल्याला पाहिजे. होमोलोगस सिरीज 2 मिनिटं थांबा. येस, धडा थोडा नाही बराच मोठा आहे. असं आपण पार्ट मध्ये घेतो म्हणून काही एवढं असं कठीण वाटत नाही ते. Homologous series. You have seen that the chains of different lengths are formed by joining the carbon atoms to each other. Moreover, you have also seen that functional group can take place of a hydrogen atom on these chains. Now, as a result of this, large number of compounds are formed having same functional group but different lengths of carbon chain. So there are many compounds such as CH3OH, methanol, CH3CH2OH, ethanol, CH3CH2CH2OH, प्रोपनॉल किंवा प्रोपाइल अल्कोहॉल, त्यानंतर CH2CH2OH याला म्हणतात ब्युटाइल अल्कोहॉल किंवा ब्युटनॉल. हे वाढत जाऊ शकतं. विच कंटेन अल्कोहोल ॲज द फंक्शनल ग्रुप. याच्यामध्ये फक्त अल्कोहोलच आहे बघा ना, OH सगळीकडे आहे आणि बाकी तुमचं अल्केनला ते अटॅच झालंय आणि एक हायड्रोजन या ठिकाणी रिमूव्ह झालेलं आहे, रिप्लेस झालं. So though the length of the carbon chain is different, their chemical properties are very much similar due to the presence of same functional group in them. The series of compounds formed by joining the same functional group in the place of a particular hydrogen atom of the chain having sequentially increasing length is called as homologous series. याला काय म्हणतात? homologous series. तुम्ही बघितलं तर बघा इथे CH3OH आहे, इथे बघा CH3OH आहे, फक्त एक CH2 मध्ये वाढला. इथे बघा CH3OH आहे, इथे 2 वाढले. इथे बघा CH3 आणि OH आहे, इथे बाकीमध्ये वाढले. That means याला काय म्हणतात? homologous series. These are different homologous series. Sorry, there are different homologous series in accordance with the functional group. For example, homologous series of alcohol, homologous series of carboxylic acid, homologous series of aldehydes, etc. All the members of homologous series are homologous to each other. Earlier you filled the structure formulae and molecular formulae in 9.1. मग पूर्ण केले, प्रयत्न केला भरण्याचा. तर अल्केनची सिरीज सारखीच राहते, अल्केन तेच राहतं, तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये काय ऍड होतं, होमोलोगस ग्रुप ऍड त्या ठिकाणी होत असतो. त्याला म्हणतात समजातीय श्रेणी. काय म्हणतात? समजातीय श्रेणी. तुम्ही पाहिले की कार्बन अणू एकमेकांना जोडले जाऊन लांबीच्या शृंखला तयार होतात, तसंच या शृंखलातील हायड्रोजन अणूची जागा एखादा क्रियात्मक घेऊ शकतो. त्यामुळे क्रियात्मक गट तोच, परंतु कार्बन शृंखला वेगळ्या लांबीच्या असू शकतात, अशा तयार होऊ शकतात. एक्झाम्पल दिलं बघा तुम्हाला इथे, अल्कोहॉल, मिथाइल अल्कोहॉल, इथाइल अल्कोहॉल, प्रोपाइल अल्कोहॉल, ब्युटाइल अल्कोहॉल असे वाढवत जा तुम्ही, अगदी डेडेक्टाइल अल्कोहॉल सुद्धा तो. या सर्वांमध्ये तुम्ही जर बघितलं तर कार्बन शृंखलाची लांबी वेगवेगळी असते, क्रियात्मक गट एकच आहे. कोणता आहे तो? OH. बघा ना, सगळीकडे OH आहे, क्रियात्मक गट सगळीकडे OH आहे. हे वेगळे बरं का, हा एवढाच आहे, हा इथून एवढा आहे, हा इथून एवढा आहे, हे एवढं आहे. तर तुम्हाला वेगवेगळे रंग दाखवतो मी. हा इथून इथपर्यंत आहे, याला इथाइल अल्कोहॉल म्हणतात. हे इथून इथपर्यंत आहे, OH आहे, कॉमा दिला, संपला. हा इथाइल अल्कोहॉल आणि हा पहिला मिथाइल अल्कोहॉल. तर क्रियात्मक गट एकच असल्याने रासायनिक गुणधर्मामध्ये खूपच साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयोगाची जी श्रेणी तयार होते तिला समजाती श्रेणी असे म्हणतात. क्रियात्मक गट कोणता आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या समजाती श्रेणी आपल्याला पाहायला मिळतात. जर अल्कोहॉल असेल तर अल्कोहॉलची समजाती श्रेणी आहे. जर कार्बोक्सिलिक ऍसिड असेल त्याची श्रेणी वेगळी असते.
जर अल्डिहाइड्स असेल त्याची श्रेणी वेगळी असते, म्हणजे त्याची एक समजावती श्रेणी तयार होऊ शकते, बरोबर की नाही. हे तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला आपण जो पहिला तक्ता भरला त्या तुम्ही याच्यामध्ये ऍड करून तुम्ही वेगळी श्रेणी तयार करू शकता अशा प्रकारे. आधी तुम्हाला परत सांगतो, मॉड्यूल सांगतो मग. येस गाईज, लेट्स सी हिअर. आता तुम्हाला इथे कळेल की प्रॉपर्टी काय फरक होतो. मिथेन CH4 CH4, नंबर ऑफ कार्बन ॲटम 1, CH2 युनिट 1, बॉइलिंग पॉइंट आहे -162°C. इथेन C2H6, कार्बन किती आहेत, 2 कार्बन दिसतात तुम्हाला इथे, पण CH2 युनिट किती आहेत, तर CH2 युनिट सुद्धा 2 आहेत मधले, राईट. CH2 युनिट किती आहेत, 2 आहेत, तर -88.5°, 88.5 बॉइलिंग पॉइंट आहे. प्रोपेन C3H8 आहे, 3 आहेत इथे, -42°C. ब्युटेन किती आहे तुमचं इथे बघा, नंबर ऑफ कार्बन किती आहेत, नंबर ऑफ कार्बन 4, आणि नंबर ऑफ CH2 युनिट, नंबर ऑफ CH2 युनिट किती आहे या ठिकाणी बघा बरं, सांगा. येस, देअर आर 4 युनिट्स बघा इथे, 1 2 3 4. त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो किती आहे, 0°C आहे ब्युटेनचा. म्हणूनच बघा 0° बॉइलिंग पॉइंट आहे. म्हणूनच जेव्हा हे आपल्या घरामध्ये LPG येतं ना, तर ते आपल्या घरातलं जे LPG आहे त्याचं लगेच गॅस तयार होऊ शकतो. पेंटेन आहे पुढे बघा, पेंटेन दिलं तुम्हाला C5H12, 36°C इज द बॉइलिंग पॉइंट, आणि हेक्सेनचं दिलेलं आहे 69°C बॉइलिंग पॉइंट, राईट. गेटिंग. म्हणजे आता तुम्ही विचार करा, हे तुमचं गॅस आहे, परंतु हे जे आहे तुमचं हेक्सेन वगैरे, तर तुमचं ते लिक्विड टाईप तुम्हाला पाहायला मिळतात. सेम आहे बघा, काही वेगळं अशामध्ये काही दिलेलं नाहीये. मिथेन आलेलं आहे, हे अल्केन्स आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, याचे रेणूसूत्र आहेत. रचना संक्षिप्त रचनासूत्र या ठिकाणी झालेलं आहे. कार्बनची संख्या किती आहे, CH2 घटक संख्या किती आहे, त्याचा उत्कलनांक दाखवलेला आहे. काय दाखवला, उत्कलनांक दाखवलेला आहे.